बघता तुम्ही जागेवर असं पूर्ण टायर याचा फुटलेला आहे आणि इथं असं सर्व जी गाडीचे जे पार्ट वगैरे आहेत ते सर्व असे फुटलेले आहेत गाडीचे. 4 गाड्याचं असं नुकसान झालेलं आहे. साहेब बघताय तुम्ही आता सध्या तुमची नावडे फाट्यावरची गाडी कशी काय प्रॉब्लेम काय झाला गाडीचा? आम्ही आलो आणि गाडी एकदम अचानक असं आमच्या म्हणजे हे झाला, पुढे हालायला लागलं. काय झालं बघितलं तर ते स्पीड ब्रेकरच्या समोरचा पॉईंट आहे ते दिसून आले नाही त्याच्यामध्ये. तिकडे गाडी आमची समोरचा पूर्ण पार्ट पूर्ण निघून गेला, पडगड. काय वाटतं तुम्हाला हे नेमकं डेंजरस आहे? नशीब आमचं की पाठीमागे कुठली गाडी नाही, नाहीतर आमच्या पाठीमागून पण गाडी ठोकला असतं आणि बरंच जीवितहानी झाली असते त्याच्यामध्ये. नक्कीच. आता तुम्ही चाललात कुठून? आम्ही आता इथे आलात कुठून? आता आम्ही इथे ते खारघरमधून आलो आणि खारघरमधून आणि अंबरनाथला चाललो आता. नक्की नक्की. ठीक आहे. तुम्ही बघताय या ज्या गाड्या आहेत आता मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे. कुठलेही डायरेक्टली टायर्ससुद्धा फुटलेले आहेत आणि समोर बघताय तर ती पुढे जो नावडा फाट्याचा जो डायरेक्ट टर्निंग आहे, आपण कळंबोलीवरून येतोय तर तिथं डायरेक्ट असे त्या गाडीचा प्रॉब्लेम मोठ्या चांगल्या गाड्याचं इथं असे टायर वगैरे फुटलेले आहेत. तर लवकरात लवकर ट्रॉफिकवाले इथे कुठे असतील तर त्यांनी तिथं कुठं येऊन जरा काहीतरी चौकशी करावी आणि तिथं काहीतरी डिवायडरवर काहीतरी ठेवण्यात यावं, ब्रॅकर वगैरे. कळंबोलीवरून जे वाहनधारक येतात सीधा डायरेक्टली पाहायला गेलं तर ते डायरेक्टली टर्न मारतात क्षणी इथं थोडासा खड्डा वगैरे आहे. आणि दुसरी गोष्ट हे जे आता आपण इथं हे जे व्हाईट कलरचं एक जे गोंडपट जे आपण लावलेलं आहे, कारण जे येतोय तो डायरेक्ट ह्या डिवायडरवर चढतोय. पाहायला गेलं तर समोरच्या गाड्या बघता तुम्ही 3 ते 4 गाड्याचं नुकसान झालेलं आहे. काहीचे टायर फाटतात, काहीचे पुढचं भरपूर मोठ्या प्रमाणात या छोट्याशा 4 व्हीलरचं नुकसान झालेलं आहे. महागाईच्या गाड्या आहेत त्या आपण. आणि समोर बघताय तुम्ही डायरेक्टली रूट असा आहे की कळंबोलीवरनं डायरेक्टली कोण गाडीवाला आला, हे समोर बघताय गाडीवाला, त्याला काय दिसत नाही. तो डायरेक्टली आल्याच्यानंतर तो टर्न इकडं मारल्याच्यानंतर डायरेक्ट याच्यावर चढला जात होतो. खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. ती लवकरात लवकर इकडे कोण ट्रॉफिकवाले असतील त्यांनी इथे येऊन पाहणी करावी आणि इथे काय तर सेफ्टी म्हणून काय तर ठेवलं गेलं पाहिजे. आता सध्या तर आपण इथं छोटंसं एक पोतो वगैरे बांधलेलं आहे जेणेकरून वाईट त्यांना दिसेल आणि इकडे कुठला वाहनधारक येणार नाही. तर मी सोमनाथ केलारे, कलोजा MIDC, नावडा फाटा.